या आंदोलनामध्ये एक गोष्ट बघायला मिळाली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बघा ना, नीटचा पेपर फुटला, त्यानंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अर्थात पुनर्परीक्षा घेण्यात आली, मात्र या 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं काय, याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आपल्या समोर होता. आणि त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याने नेमकं काय होणार आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. भविष्यात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळताना हे आंदोलन प्रत्येकाच्या लक्षात राहील. कारण या आंदोलनामध्ये खरंच युवकाची ताकद काय आहे हे लक्षात आलंय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.